काय रे, कुठे चाललास? चाललोय अरे, स्वामींच्या मठात चाललोय. काय बरं आहेस ना? होय. बाकी काय बोलतोस मग? बाकी मजेत. एकदम मजेत. होय. ठीक आहे चाललंय रे. मी पण गेलो होतो बाहेर, आता झालो, आता चाललोय घरी. अच्छा. मग बाकी कसं चाललंय तुझं? चाललंय रे, पण बघ ना, आम्ही फॅमिली स्वामींची भक्ती करून सुद्धा आमच्या वाट्याला पाहिजे जसं सुख नाही रे. हा रे, स्वामींवर विश्वास ठेव, होईल सगळं ठीक. तुझ्या वाटेला जे आहे ना ते तुला नक्की मिळेल. आणि स्वामींची भक्ती करतोयस ना मनापासून, सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. एवढा नको विचार करू रे. तुझ्या भक्तीचं, तुझ्या श्रद्धेचं फळ एक ना एक दिवस तुला नक्की स्वामी देतील. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. होय रे, पण एवढं करून सुद्धा मला कुठेतरी चुकल्यासारखं वाटतंय. अरे नको काय चुकल्यासारखं वगैरे वाटून घेऊ, सगळं व्यवस्थित होईल, अगदी तुझ्या मनासारखं. ठीक आहे, चल ये मग तू. ओके, ठीक आहे, चालेल. हा चल, बाय बाय. बाय बाय. हो, आणि माझ्या भक्ता, तुला जे चुकल्यासारखं वाटतंय ते अगदी बरोबर आहे. तू चुकतोयस आणि तेच तुला सांगण्यासाठी मी आज आलो आहे. स्वामी, कुठे आहात तुम्ही? मला कुठे दिसत नाही तुम्ही. हो, तुला असं सहजासहजी दिसणार नाही, परंतु मी तुझ्या आजूबाजूला, तुझ्या भोवती, तुझ्या समोर मी आहे. परंतु तुला दिसणार नाही. मी तसं कुणालाच दिसत नाही, परंतु मी नेहमी माझ्या भक्ताच्या सोबत असतो. मी सगळ्यांवर नेहमी नजर ठेवून असतो. कोण, कुठे, कुणाशी कसा वागतोय, कोणतं आचरण करतोय, हे सगळं पाहत असतो. ह्या चराचरात मी सगळीकडे असतो. आणि आज तुला तुझ्या चुका सांगण्यासाठी मी आलो आहे. आणि ह्या चुका तूच नाहीस तर या पृथ्वीवर असणारे माझे बरेच सारे भक्तगण ह्या चुका कधी ना कधी करत असतात. अरे, तुम्ही स्वतःच्या आईवडिलांना विसरून, त्यांचा सांभाळ न करता त्यांच्यापासून लांब होता. त्यांना विसरून जाता. कोणा एका व्यक्तीवर विश्वास ठेवून त्याला देव मानता. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सगळं काही करता. परंतु हे सगळं थोतांड आहे भक्ता, हे सगळं थोतांड आहे. अरे, स्वतःच्या आईवडिलांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, त्यांच्यात मी तुम्हाला दिसेन. पहिली त्यांची सेवा म्हणजेच माझी सेवा. दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. तुम्ही स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचं वाईट कसं होईल याकडे जास्त लक्ष देता, आणि ह्यातच तुम्ही स्वतःचं सुख गमावून बसता. मी सर्वांसाठी समान आहे. जो माझ्या मठात येतो त्याच्यासाठी सुद्धा, आणि जो माझ्या मठात न येता चालता बोलता दिवसातून एकदा तरी माझं नामस्मरण करतो त्याच्यासाठी सुद्धा. सुधरा रे, आता तरी सुधरा. स्वतःचं भलं करता करता दुसऱ्याचंही भलं करा. आपल्या आई वडिलांची सेवा करा. सासू सासऱ्यांना त्यांच्या उत्तरत्या काळात जपा. मनात कुणाबद्दल वाईट विचार ठेवू नका. यातच तुमचं सुख दडलं आहे. आणि अशा माणसांच्याच मी खूप जवळ आणि नेहमी सोबत असतो. होय स्वामी, मी एक माणूस म्हणून कुठेतरी चुकतोय. माझ्या चुका मी लवकरच सुधारेन. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, येतो मी. आता तुला मठात सुद्धा जायची काही गरज नाही. तुला तुझा कानमंत्र इथेच दिला आहे. स्वामी, स्वामी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.